हाय नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की फार्मर आय डी कार्ड कशा प्रकारे काढायचं। ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन आहे असे शेतकरी हे फार्मर आय डी कार्ड काढू शकतात आणि शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकतात। तर फार्मर आय डी कार्ड कशा प्रकारे आपण ऑनलाईन अप्लाय करू शकतो, घरी बसल्या आपण आपल्या मोबाईलवरूनही करू शकतो किंवा CSC सेंटरवरून काढू शकतो। तर चला आपण पाहूया की कशा प्रकारे आपल्याला फार्मर आय डी कार्ड बनवायचं आहे। सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलच्या क्रोमवरती किंवा इथे तुम्हाला गुगलवरती यायचं आहे। तर इथे आल्याच्या नंतर तुम्हाला ॲग्रीस्टॉक तर ही साईट आहे, तर ह्या साईटवरती इथे सर्च करून ह्या साईटवरती यायचं आहे। त्यानंतर इथे आल्याच्या नंतर आता इथे आपल्याला जे अकाउंट आहे तर इथे आता आपले जे पहिल्यांदाच आपण इथे आपला फॉर्म भरणार आहोत। तर इथे आपल्याला क्रिएट अकाउंट करायचं आहे। तर क्रिएट अकाउंट इथे क्लिक केल्याच्या नंतर इथे आधार eKYC म्हणजेच इथे आता आपल्याला आधार eKYC करायचे आहे। तर त्यासाठी आता इथे आपल्याला आधार कार्डचा जो नंबर आहे तर तो आधार कार्डचा नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे। तर आता इथे आपण आधार कार्डचा नंबर टाकणार आहोत। तर इथे आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर आपला जो आधार कार्डचा मोबाईल नंबर आहे तर त्याच्यावरती OTP सबमिट इथे क्लिक केल्याच्यानंतर OTP पाठवला जाईल। तर आता इथे आपण सबमिट इथे केल्याच्यानंतर आता आपल्याला मोबाईलवरती इथे OTP आलेला आहे। तर इथे OTP मोबाईलवरती आल्याच्यानंतर इथे OTP टाकून घ्यायचा आहे। तर इथे OTP टाकून सबमिट करून घ्यायचा आहे। इथे सबमिट केल्याच्यानंतर पुढे आपल्याला ऑप्शन इथे पाहायला मिळेल। तर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकून पुन्हा सबमिट इथे क्लिक करायचं आहे। तर आता इथे आपण जो मोबाईल नंबर देणार आहोत तर त्या मोबाईलवरती पुन्हा इथे OTP पाठवला जाईल। तर तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे। तर इथे आता आपल्याला OTP आलेला आहे। आता इथे OTP टाकून घ्यायचा आहे आणि OTP व्हेरीफाय इथे क्लिक करायचं आहे खाली। तर व्हेरीफाय इथे क्लिक केल्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर इथे व्हेरीफाय केला जाईल। तर आता इथे मोबाईल नंबर आता आपला व्हेरीफाय झालेला आहे। तर इथे मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्याच्यानंतर आता इथे आपल्याला जो आपला पासवर्ड आहे तर तो इथे क्रिएट करायचा आहे। आपल्याला पासवर्ड बनवायचा आहे। तर पासवर्ड बनवण्यासाठी जो आपण पासवर्ड बनवणार आहे तर त्याच्यामध्ये एक कॅपिटल अक्षर असलं पाहिजेत आणि कोणतं तरी एक सिम्बॉल असलं पाहिजे। तर आता इथे आपण पासवर्ड क्रिएट करून घेऊया। तर इथे पासवर्ड जो आहे तर तो दोन्ही वेळेस सेम इथे टाकायचा आहे। सेट पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, सेम पासवर्ड इथे दोन्ही वेळेस टाकायचा आहे आणि क्रिएट माय अकाउंट इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतर आता इथे आपले अकाउंट जे आहे तर ते क्रिएट झालेलं आहे। तर इथे क्रिएट झाल्याच्यानंतर आता इथे आपल्याला होम पेजवरती यायचं आहे। होम पेजवरती आल्याच्यानंतर आता इथे आपण लॉग इन करणार आहोत। आता इथे आपले अकाउंट जे आहे तर ते क्रिएट झालेलं आहे। तर क्रिएट करण्यासाठी फार्मर हा ऑप्शन आहे, लॉग इन आहे ॲज फार्मर ऑफिशियल। तर इथे फार्मर इथे सिलेक्ट करायचं आहे आणि आता इथे आपला मोबाईल नंबर आता जो क्रिएट अकाउंट करून देण्यासाठी टाकला होता तर तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि इथे पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली जो कॅप्चा दिसतो आहे तर तो कॅप्चा इथे जसा तसा टाकायचा आहे। तर इथे कॅप्चा टाकल्याच्यानंतर लॉग इन इथे क्लिक करायचं। लॉग इन इथे क्लिक केल्याच्यानंतर जे आता आपण अकाउंट बनवताना मोबाईल नंबर दिला होता तर त्याच्यावरती OTP पाठवला जाईल। तर तो OTP इथे सबमिट करायचा आहे। तर आता इथे आपल्याला OTP आलेला आहे। तर हा OTP इथे टाकायचा आहे आणि लॉग इन इथे क्लिक करायचं आहे। तर लॉग इन इथे क्लिक केल्याच्यानंतर जे आता इथे आपले लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे। सक्सेसफुली झाल्याच्यानंतर आता इथे आपण ह्या पेजवरती आल्याच्यानंतर रजिस्टर फार्मर हा ऑप्शन आहे तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथे आपण मोबाईल नंबर जर चेंज करायचा असेल तर करू शकतो, ईमेल ID पण ॲड करू शकतो। तर आपल्याला इथे जर गरज असेल तर आपण आपली ईमेल ID आणि मोबाईल नंबर चेंज करू शकतो। तर आता इथे आपल्याला इथे जे आधार कार्डवरती जसे नाव होते तर ते इथे पाहायला मिळेल। त्यानंतर इथे आपल्याला कास्ट कॅटेगरी आपली जी कॅटेगरी आहे तर ती इथे आपण सिलेक्ट करायची आहे।
सिलेक्ट केल्याच्या नंतरनं फार्मर आयडेंटिफिकेशन टाईप, तर जे आहे तर ते आता इथे तुम्ही बघू शकता डाव्या साईडला जे आहे तर ते आपण इथे सिलेक्ट करायचं आहे. तर इथे टाकल्याच्या नंतरनं खाली आपल्याला इकडे खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतरनं इथे फोटोच्या खाली न्यू बिझनेस हा ऑप्शन पाहायला मिळेल. तर इथं आपल्याला यस नो, तर आपल्याला इथे नो करायचं आहे. इथे नो केल्याच्या नंतरनं खाली रेसिडेंट डिटेल्स म्हणजे आपला जो ॲड्रेस आहे तर तो इथे आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काही जर तुम्हाला एडिट करायचं असेल, गावाचं नाव वगैरे वेगळं येत असेल तर इथे तुम्हाला सेट हा ऑप्शन आहे तर इथे क्लिक करायचं आहे. आणि इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे आपला डिस्ट्रिक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतरनं जो तालुका असेल तर तो तालुका आणि जे गावचं नाव आहे तर ते गावचं नाव इथे बरोबर सिलेक्ट करायचं आहे. जर तुमचं गावचं नाव येत नसेल तरच तुम्हाला इथे तुमचं नाव, जिल्हा आणि तालुका ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे पिन ॲटोमॅटिकली इथं आलेला आहे. तर त्यानंतर आता इथे लँड होल्डर डिटेल्स, तर इथे आपल्याला ओनर हा ऑप्शन आहे तर इथे हा ओनर इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर आता इथे आपल्याला आपल्या ज्या नावावरती जमिनी आहेत तर त्या जमिनी इथे ऑनलाईन फाइंड करून इथे आपल्याला ॲड करून घ्यायच्या आहेत. तर जमीन ॲड करण्यासाठी आपला इथे डिस्ट्रिक्ट जो आहे तर तो इथे टाकायचा आहे. त्यानंतरनं तहसील, तालुका जो आहे तो, त्यानंतरनं गावचं जे नाव आहे तर ते इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर इथे गावचं नाव टाकल्याच्या नंतरनं जो जमिनीचा खाते नंबर, कचरा नंबर जो आहे तर तो इथे टाकायचा आहे आणि सबमिट इथे क्लिक करायचं आहे. सबमिट इथे क्लिक केल्याच्या नंतरनं आपल्या जे जमिनीची डिटेल्स ह्या जे जमिनीचा या जमिनीच्या खात्या नंबरवरती ज्यांच्या नावावरती जी जमीन आहे तर त्यांची नावं येतील. तर आपल्याला ज्या शेतकऱ्याचे आपण फार्मर आय डी फॉर्म भरणार आहे तर त्याचं नाव इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर इथे सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे आपली जमीन ॲड झालेली आहे. आणि इथे आपली जी जमीन आहे तर ॲग्रिकल्चर, नॉन ॲग्रिकल्चर जे आहे तर ते इथे सिलेक्ट करायचं आहे. तर जर तुमची जमीन शेतीतील असेल तर तुम्ही इथे ॲग्रिकल्चर, शेती करत असाल तर ॲग्रिकल्चर इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इकडे आता आपल्याला इकडे खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतरनं पुन्हा जर तुम्हाला दुसरी आणखीन 1-2 जमिनी असतील किंवा 3 जमिनी असतील, 4 जमिनी असतील तर त्या सगळ्या जमिनी आपल्याला इथे ॲड करायचं आहे. ॲड इथे क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा दुसरी जमीन आपण इथून ॲड करू शकतो. तर इथे पुन्हा जमीन ॲड करण्यासाठी फॅच डिटेल्स हा म्हणजेच फाईंड आपल्याला इथे जमीन करायची आहे. तर त्यासाठी पुन्हा आपला जो डिस्ट्रिक्ट, तहसील, विलेज नेम जे आहे तर ते इथे टाकून घ्यायचं आहे. तर इथे गावाचं जे नाव आहे तर ते इथेच ते टाकून घ्यायचं. त्यानंतर आपला जो जमिनीचा खाते नंबर असेल, कचरा नंबर असेल तो नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट इथे क्लिक करायचं. सबमिट इथे क्लिक केल्यानंतर आपल्या जी जमिनीची जी माहिती असेल, ज्यांच्या नावावरती जमीन आहे तर त्यांची नावे पाहायला मिळतील. तर आपल्याला ज्याचा आपण फॉर्म भरणार आहे तर त्याचं नाव इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर इथे सिलेक्ट केल्याच्या नंतरनं पुन्हा इकडे खाली ॲग्रिकल्चर जमीन आहे तर जो शेती करत असेल तर ॲग्रिकल्चर, नसेल तर नॉन ॲग्रिकल्चर
हा ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि ॲड खाली ऑप्शन येईल ॲड. तर इथे अशा प्रकारे ॲड केल्याच्या नंतर तुमच्या जेवढ्या जमिनी असतील तर तुम्ही अशा प्रकारे इथून ॲड करून घ्यायचे आहेत. तर जमिनी इथे सर्व ॲड करून झाल्याच्या नंतरनं इथे तुम्हाला व्हेरीफाय लँड हा ऑप्शन आहे, तर इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्याच्या नंतरनं आपली जमीन जी आहे तर ते इथे व्हेरीफाय झालेली आहे. व्हेरीफाय जमीन झाल्याच्या नंतरनं इथे खाली जो बॉक्स आहे तर ते इथे टिक येईल ॲटोमॅटिकली. तर आता इथे आपली जमीन जी आहे तर ती इथे व्हेरीफाय झालेली आहे. त्यानंतर खाली यायचं आहे आणि सेव्ह इथे क्लिक करायचं आहे. सेव्ह इथे क्लिक केल्याच्या नंतरनं आपल्याला जी ई साईन आहे तर ती इथे करून घ्यायची. त्यासाठी इथे ऑप्शन आहे तर इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतरनं आपल्याला इथे जो आपला आधार कार्डचा नंबर आहे तर तो इथे टाकायचा आहे. आधार कार्डचा नंबर किंवा आधार कार्डचे व्हर्च्युअल ID नंबर जो असेल दोन्ही टाकू शकता तुम्ही. तर इथे आता आपण इथे आधार कार्डचा नंबर टाकून घेऊया. तर इथे आता आपण आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतरनं आपला जो आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे तर त्याच्यावरती पुन्हा OTP पाठवला जाईल. तर तो OTP आपल्याला इथे सबमिट करून घ्यायचा आहे. तर आता इथे आपण आधार कार्डचा नंबर इथे टाकलेला आहे. त्यानंतर आधार कार्डचा नंबर इथे टाकल्याच्या नंतर वरती जो बॉक्स दिसतो आहे तर इथे आपल्याला टिक मार्क करायचा आहे वरती. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला सेंड OTP इथे क्लिक करायचं आहे. सेंड OTP इथे क्लिक केल्याच्या नंतर आपला जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तर त्याच्यावरती OTP पाठवला जाईल. तर तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला इथे OTP आलेला आहे. तर OTP आल्याच्या नंतरनं तो OTP टाकून व्हेरीफाय OTP इथे क्लिक करायचा आहे. व्हेरीफाय OTP इथे क्लिक केल्याच्यानंतर आपली ई साईन इथे केली जाईल आणि आपला जो फॉर्म आहे तर तो इथे सबमिट केला जाईल. तर आता आपला इथे फॉर्म सबमिट झालेला आहे. तर इथे फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर आपल्याला जे आपण जो फॉर्म भरला आहे तर त्याचं स्टेटस पाहण्यासाठी चेक इनरोलमेंटचा वरती हा जो ऑप्शन दिसतो आहे तर इथे आपल्याला होमपेजवरती आल्याच्या नंतरनं इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर पुढे इथे आपल्याला जो आधार कार्डचा नंबर आहे तर आता इथे आपल्याला आधार कार्डचा नंबर टाकून चेक करायचा आहे आपण जो आता फॉर्म भरलेला आहे तो. तर इथे फॉर्म भरल्याच्या नंतरनं आपल्याला 3 ते 4 दिवसानंतरनं किंवा 1 आठवडा पण लागू शकतो. मोस्टली 2 ते 3 दिवसामध्ये इथे आपल्याला इथे अप्रूव्ह केला जातो आपला फॉर्म भरल्याच्या नंतरनं. तर इथे आधार कार्डचा नंबर टाकून चेक इथे क्लिक करायचं. इथे चेक केल्यानंतरनं आपल्याला इथे स्टेटस पाहायला मिळेल की आपला फार्मर ID साठी जो आपण फॉर्म भरलेला तो इथे अप्रूव्ह झालेला आहे. तर इथे अप्रूव्ह आपण जो फॉर्म भरलेला आहे एनरोलमेंट डेट तर इथे आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर अप्रूव्हल कधी केलेलं आहे तर त्याची डेट इथे पाहायला मिळेल. तर इथे अशा प्रकारे तुम्ही तुमचं फार्मर ID रजिस्ट्रेशन ऑनलाईन घरी बसल्या करू शकता.